तर गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपरफुटीवरून जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत। सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झालेली नाही, तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। विद्यार्थ्यांवर पोलिसांनी आणि आरएएफने केलेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त केला जातोय। त्यातच आता बॉलिवूड कलाकार देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले। बॉलिवूडचा भाई सलमान खाननं विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध केलाय, तर अभिनेता इम्रान खान हा स्वतः मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। याशिवाय अभिनेत्री जान्हवी कपूर, रत्ना पाठक, रिचा चड्ढा, जॉनी लिव्हर आणि प्रीती झिंटा यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने प्रतिक्रिया दिली आहे। त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं मत व्यक्त केलंय। विद्यार्थी शांततेमध्ये करत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं बघून दुःख झालं। यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत। आपल्या देशातील विद्यार्थी अधिक चांगल्या आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आलेत आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना साथ दिली हे बघून खूप आनंद वाटतो। त्यांचं धैर्य आणि साहस खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। शिक्षणाविषयीची विद्यार्थ्यांची तळमळ आणि प्रेरणा पाहता ही पिढी निश्चितच भारताचं नाव उज्ज्वल करेल, अशी कौतुकाची थाप सलमाननं विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारली। तर विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनासाठी मुंबईतल्या दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी हजारो विद्यार्थी उपस्थित होते। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता इम्रान खाननं देखील हजेरी लावलेली बघायला मिळाली। तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक सुधारणांची मागणी करणं महत्त्वाचं आहे, असं प्रीती झिंटानं म्हटलंय। विद्यार्थ्यांचं आंदोलन राष्ट्रविरोधी घटकांकडून हायजॅक होऊ नये अशी अपेक्षाही प्रीती झिंटानं व्यक्त केली आहे। अभिनेत्री प्रीती झिंटानं एक्सपोज करत आपल्या भावना आणि मत व्यक्त केलं आहे। तर बॉलिवूडमधील युवा अभिनेत्री जान्हवी कपूरनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। अगदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही हे माहीत आहे की विद्यार्थी हेच देशाचं सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं जान्हवीनं आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। तर सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं अशी अपेक्षा अभिनेते जॉनी लिव्हर यांनी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ बघून दुःख झाल्याचं जॉनी लिव्हर यांनी म्हटलंय। मूड खराब हो जाता है यार, तकलीफ होती है बच्चों के साथ जो हो रहा है जी उनके साथ अच्छा हो। सरकार से विनती है तो उनकी जो मांगे हैं जो चाहते हैं तो पूरी करें। तर अभिनेत्री रत्ना पाठक यांचाही विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं दिसतंय। त्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचं समर्थन केलंय। हम चाहते हैं कि ये बच्चे अपना पूरा फ्यूचर त्याग कर दें ताकि सत्ता कुछ लोग बचा सके। ये किस तरह के गुरु हैं, ये बात सोचने का वक्त आ गया है और आपसे माफ़ी मांगने का भी, क्योंकि मेरी पीढ़ी ने ही ये हाल को पनपने दिया। हमको दिख रहा था कि ऐसा होगा, लेकिन उसे हम सही तरह से सही वक्त पे रोक नहीं पाए। इसीलिए आपका मार्गदर्शन करने का अधिकार हमारे पास नहीं रहा, लेकिन आपका साथ देने की इच्छा भी है, निष्ठा भी है। आप बुलाइए, हम आपके साथ हैं। तर काही सेलिब्रिटी फक्त रील बनवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी या आंदोलनामध्ये उतरतायत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। हो सकता है कि कुछ सेलिब्रिटीज बहुत अच्छे मन से उतर रहे हो, पर कई सेलिब्रिटीज ऐसा भी ध्यान में आ रहा है कि रील बनाने के लिए या फिर एक प्रकार से ये आंदोलन चल रहा है तो इसके कंधे पर चलकर हम कैसी पॉपुलैरिटी ले पाए,
इसका भी प्रयास करें। सब प्रकार की प्रवृत्ति होती है, कोई खराब होता है, कोई ठीक होता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.